कलाकारांचा उत्साह, कलाकारांचं काय भावना होते आपण बघितलं आणि पुन्हा एकदा आपण आता जाणार आहोत नाशिकमध्ये, कारण ठिकठिकाणी आजचा हा दिवस जो आहे तो साजरा होतोय। नाशिकमध्ये कसा उत्साह आहे, कारण तिकडे देखील तरवालबाजी असेल, ढोल पथक असेल, मोठ्या प्रमाणात कलाकार सहभागी झालेले आहेत आणि तिकडचं वातावरण नेमकं कसं आहे आज जाणून घेऊया। गुढीपाडव्यानिमित्त नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी भव्य शोभायात्रेंना सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच नाशिककर पारंपरिक वेशभूषा धारण करून नाशिक शहरामध्ये निघालेले आहेत। नाशिक रोड, सिडको, सातपूर अशा सर्वच भागामध्ये अशा स्वरूपाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। लहान मुलं, मुली, महिला पारंपरिक वेशभूषा धारण करून या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा उत्साह हा अवर्णनीय असा आहे। आपण बघतोय की हे लहान मुलं, महिलांचं शंख पथक आहेत, शंखाचा नाद इथे केला जातो आहे। वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे वेगवेगळे उपक्रम हे राबवताना आपल्याला बघायला मिळत आहेत। ही सर्व शाळेतली लहान मुलं आहेत, त्याचबरोबर महिला आहेत, यांचं शंख पथक आहेत। मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला तलवारबाजीची प्रात्यक्षिकं देखील सुरू झालेली आहेत। लहान मुलांच्या माध्यमातून इथे तलवारबाजीचं प्रात्यक्षिक सुरू केलं जाते आणि त्याच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर दंड पथक देखील आहेत। मर्दानी खेळ इथे घेतले जात आहेत। एका बाजूला भगवा ध्वज उंचवला जातो आहे, लेझिम पथक आहे, ढोल पथक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपला जो ऐतिहासिक वारसा आहे, पारंपरिक वारसा आहे, हा वारसा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत नेण्यासाठी अशा स्वरूपाचे प्रात्यक्षिक सादर केले जात आहेत। शहराच्या विविध भागामध्ये नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या शोभायात्रा या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि नाशिककर या शोभायात्रांचा तितकाच मनमुराद आनंद लुटत आहेत। कॅमेरामन मयूर मार्गजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर आपण आता बघितलं की कशा प्रकारे नाशिकमध्ये वातावरण आहे। आपण पुन्हा एकदा गिरगावात